आता मी कॉलेजला ट्रेननं जातो तर ट्रेन मध्ये रोज काही ना काही मला दिसतेच आणि आज तर एवढा खतरनाक विषय दिसला ना की तुम्हाला काय सांगू. पण तुम्ही असं मधातून काही पाहू नका, थांबा सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टी यो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर रोजच्या सारखा सकाळी सकाळी तयार झालो मस्तपैकी आणि निघालो कॉलेजला जायला. पहिले तर ट्रेन मध्ये आल्यानंतर मला हे लोक दिसले. अरे तुम्हाला आता काय सांगू, रोज ट्रेन मध्ये काही ना काही होते. एवढे नमुने दिसतात ना की बस रे बस. आता आजचाच विषय पाहा ना. पहिले त्या पोरेले पाहून मी भेलो रे वाटाय. पहिले तर मला वाटलं येले काय झालं काय नाही. मग समजलं की अर्धे दारू पिऊन झोपलेले आहेत आणि अर्धे थकून झोपलेले आहेत. बरं झालं म्हटलं रात्रीने आलो, कारण की रात्री जर मला असे लोक पडेल दिसले असते ना तर मला वाटतं का झाला असता. तिथून उतरलो तर डायरेक्ट कॉलेजला गेलो आणि कॉलेजला जाऊन जराशी लेक्चर करून घेतले आणि तिथून वापस अकोल्याला आलो. आणि अकोल्यात आलो नाही तर बाबा म्हणत चल म्हणत एका दुकानात जा लागते, तिथून काहीतरी सामान विकत घ्या लागते. पहिले तर मग त्या दुकानात आलो आणि मग तिथे येऊन पाहिलं तर समजलं की आपण सोलार धुयाची मशीन आहे की नाही ते घ्यायला आलतो, कारण की आपल्या घरी गावात बसवलेलं आहे सोलार आणि त्याच्यावर बसू राहिला धुळला म्हणून ते की नाही युनिट कमी प्रोड्यूस करू राहिलं. आम्ही जे मशीन विकत घेतली की नाही ते सोलार धुयाची मशीन नाही पण गाडी धुयाची मशीन आहे. ते कसं एकात दोन काम झाले पाहिजेत म्हणून हे मशीन आपण विकत घेऊन घेतली आणि मग तिथून आपण रात्री डायरेक्ट स्टेशनवर आलतो. आता तुम्ही म्हणसान का रे बा आता सकाळी तर कॉलेजला जातं रात्री कॉलेजला जाणं चालू केलं काय. तसं नाही रे पोट्टी हो, आपले बाबा चालले होते ड्युटीवर आणि तेले सोडायला आपण स्टेशनवर आलो होतो. आणि मग तेले स्टेशनवर सोडून इथं घराजवळ आलो तर इथं पण्या भेटला, म्हणजेच की खतरनाक वाला रील एडिटर. मग तेले घेऊन गेलो पहिले तर चहा प्यायले आणि तिथंच अभिची एंट्री झाली. मग काय आम्ही तिघांनी मिळून मस्तपैकी चहा पिऊन घेतला आणि मग आपले पोट्टे म्हणत काही ना काही गोड आणि थंड खायची इच्छा उरायली. मग मस्त एका दुकानात येऊन 2-3 थिकशेक खाऊन घेतले आणि शांततेत घरी गेलो.